करून द्यायची, या स्पर्धेला ओळख निर्माण कशी करून द्यायची. मॅन ऑफ द मॅच प्लीज या राजेश कुराडे मॅन ऑफ द मॅच. राइट, येस राजेश कुराडे या मॅन ऑफ द मॅच द प्लेयर. येस अंपायर ग्रीन सिग्नल, स्कोरर ने देखील ग्रीन सिग्नल. येस नितीन सर थँक्यू. आणि मॅचच्या दिशेनं मॅन ऑफ द मॅच या. मॅच ऑन. इथे मात्र पाहायला गेलं तर पहिला बॉल आला इथे आणि या पहिल्या बॉल वरती एक धाव मात्र येताना पाहायला मिळतोय. मॅच इथून ऑन झाले. नेक्स्ट मॅच विद वॉरियर्स आणि रॉयल किंग्स. टॉस इथे मात्र जिंकलाय टीम रॉयल किंग्स आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय. आणि इथून विद वॉरियर्स या टीमला मात्र फलंदाजीसाठी केले आमंत्रण. भागवत आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या इथून खेळत असताना. आणि शिवा बॉस क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या पाटण तालुक्याचे आन बान शान म्हणून त्यांची ओळख आहे आणि या उत्तम क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख आहे. दो दिल मिलते है तो होता है प्यार. शिवा जाधव आणि किरणजी मस्कर हे सातत्याने आपण पाहिले गेले. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला. नाईस साऊंड. हा बॉल चाललाय सीमारेषा पार. हा येतोय घुंगरू शॉट. अगदी छनन चुम 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 करत येथील धावा 6 षटकार. येस मॅन ऑफ द मॅच आपण देतोय राजेश या. मी विनंती करेल सन्माननीय सुखदेवजी सूर्यवंशी सर ज्यांच्या माध्यमातून पीनट बटर या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी देण्यात आल्या. पीनट बटर आमच्याकडे डिलिव्हर झाल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत ते पोहोचवणार आहोत. ट्रॉफी जी आपण पाहिली तर दिली जाते. त्याच नंतर आपण पाहिलं तर सन ग्लासेस कुपन्स तुमच्यापर्यंत पोहोचवले जाईल. त्यानंतर आणि 500 रुपये कॅश. थँक्यू सो मच. ही मॅन ऑफ द मॅच राजेश कुराडेला दिली जाते ज्यानं आज आपण पाहिलं तर मेडन ओव्हर हॅट्रिक मेडन ओव्हर टाकली. त्याला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जातो. थँक्यू सो मच आणि थँक्यू सो मच सुखदेव सर. थँक्यू. टॉस का बॉस आणि त्याच्या मागे अगदी रुबाबदार असं मात्र किरणजी मस्कर सरांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने सजावट या मैदानाची आणि सुरुवाती त्याच फोटोनं झाली होती आणि आज त्या फोटोला आपण पाहतो टॉस का बॉस मध्ये. आई चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. प्रणव आहेत आणि दर्जेदार गोलंदाज म्हणून ओळखले जातात. मागच्या बॉलवरती षटकार जरूर आला होता. त्याच्यानंतर कमबॅक कसं करावं ना त्याचं उत्तम उदाहरण इथून देताना मात्र पाहायला मिळतात. राहुल आहे तिथे ऑन स्ट्राईक मात्र पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज अगदी कौतुकास्पद सातत्याने मात्र चर्चा केली आहे. अगदी कटर बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. स्विंग झालाय आणि मात्र मिसही झालाय. धाव कोणती येणार नाही. पा रिप्ले मध्ये बॉल पडल्यानंतर अगदी थोडासा हलका असा मात्र पाटा बदललाय आणि यष्टिरक्षकांकडून थोडीशी चुकी झाली जरूर तिथे. पण चांगला खेळ इथे मात्र आपण पाहायला मिळाला प्रणव यांच्या मात्र या षटकामध्ये. आणि षटक क्रमांक पहिला इथून मात्र समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7. भागवत यांच्या बॅटमधून पाहिलं गेलं तर 1 बॉल मध्ये 1 धाव आली आहे आणि राहुल गोलंदाजी करत असताना 5 बॉल मध्ये 6 धावांचा खेळ त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि षटकारही त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती पहिला षटक समाप्त. शिवा बॉस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. शिवा बॉस यांच्यावरती मात्र मिड ऑन मध्ये मात्र खेळून काढले. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. अगदी कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. भागवत बागल या नावानेही मात्र चांगली ओळख आपण पाहायला गेलं तर या पाटण तालुक्या क्रिकेटसाठी उत्तम काम त्यांचंही आपल्याला पाहायला मिळते. भागवत बागल रात्रीचे सातत्याने मात्र सामने आपण पाहायला गेला. स्किट झाला आता मधून बॉल त्याचा फायदा उचलला गेला नाहीये. ओहो थांबून ठेवले. एक धाव निश्चित झाली असते का बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळते. शिवछावा स्पोर्ट्स सनबूर चेतन यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय विकेट हॅट्रिक साठी. डीजे चेतन आमच्या इथे उपस्थित कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. शिवा जाधव यांच्यासाठी जर का विकेट हॅट्रिक घेतली सनबूर म्हटल्यानंतर सनबूरचा डीजे आवाज विठ्ठलवाडीचा आवाज आपण पाहायला गेलं तर. आणि आजही मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र हा डीजे आपल्याला ऐकायला मिळतोय. अप्रतिम. आज 10वीच्या परीक्षा आहे त्याच्यामुळे थोडीशी शांतता ही जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी आपण परिपूर्ण पार पाडत असताना अगदी हलकासा आवाज साऊंडचा आपल्याला पाहायला मिळतोय.
बॉल आपटलाय. आपण पाहायला गेलं तर अगदी अर्ध्या विकेटवरती त्याच्यानंतर वाईटचा निर्णय. थोडीशी रणनीती मात्र चुकताना पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये आणि त्याच्यानंतर वाईट बॉल अतिरिक्त धाव मात्र इथे जोडताना पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावरती. भागत आपल्याला पाहायला मिळालं. उंची जास्त आहे, लांबी कमी. डाऊन द बॉल. इथे मात्र क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. लक्ष्मण स्टाईलला पकडला गेला. झेल बिग विकेट. अजय आले तिथे आणि आपल्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश केलाय. बॉस ही खुश. पहिला विकेट येताना पाहायला मिळेल. 440 व्होल्टचा करंट मोठा बुरुज ढासळला जातोय भागत बागवल यांच्या स्वरूपामध्ये. विकेट क्रमांक पहिली. बॅक टू द गाउट विथ वॉरियर्स या टीमची. आज बरेच जण पाहायला गेलं तर जसं ट्रेन मधनं उतरले तर बॅग घेऊन डायरेक्ट मैदानामध्ये हे काही तुम्हाला आलेले प्रेक्षक पाहायला मिळतील. आपल्या पाटण तालुक्यावरती प्रेम करणारे काही खेळाडू सुद्धा अगदीच कामावरनं डायरेक्ट मैदानामध्ये आलेल्यानंतर इथे मात्र टी शर्ट ट्रॅक परिधान करताना पाहायला मिळतात. हा क्रिकेटवरचा प्रेम आहे म्हणून तर असंच पाटण तालुका मात्र जगलाय आणि पाटण तालुक्याचा क्रिकेट मात्र बहरताना मात्र पाहायला मिळाला. पाटण तालुक्याला वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि यासोबत मात्र आपण ओमसाई एमटीसी, अक्षय शेठ मात्रे, कुणाल शेठ मात्रे यांनी मात्र त्यांची मेहनत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र राहिलेला हा एमटीसी ओमसाई एमटीसीचा मात्र वनवैभव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाची मागणी आहे एमटीसी हवाय, त्यामागे अथक परिश्रम आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर मात्र आणखी एक चांगला बॉल पहा रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. अगदी बॉल पडल्यानंतर स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी थोडासा उचली दिली आणि त्याच्यानंतर परफेक्ट इथे मात्र काम केले. यष्टीरक्षक तेवढे चतुर आहेत तिथे. प्रशांत यांना पाहतोय. शिवा बॉस गोलंदाजी मार्गवरती आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. फिटनेस तेवढ्या चांगल्या पद्धतीने मात्र इथे कमावले. आतापर्यंत 5 डॉट बॉल आलेत आणि 1 धाव फक्त खर्च केली. काय गोलंदाजी करताना मात्र पाहायला मिळतात. 8 धावांवरती मात्र धावसंख्या स्थिर असताना मात्र पाहायला मिळत आहेत. जय आहेत नावाप्रमाणे तुम्हाला इथून जय मिळवावा लागेल. बॉस यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे गॅप शोधून काढले आहे. अगदी पॉइंटच्या डोक्यावरून डीप मध्ये मात्र प्रोटेक्ट केले. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 समाप्त झाले आणि 2 षटकानंतर 9 धावा धावफलकावरती 4.50 च्या सरासरीनं धावा मात्र येताना पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टीम विथ वॉरियर्स रॉयल किंग्सच्या अगेन्स्ट मात्र खेळताना पाहायला मिळतात इथे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र आपण बऱ्याचशा वेळा मात्र पाहायला गेलात ना तर नाईट स्पर्धा तुम्ही खेळत असता, डे खेळत असता आणि त्याच्यानंतर मात्र नाईट स्पर्धा येता तुम्ही त्यावेळी बराचसा तुम्हाला फरक पडताना पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर कमीत कमी तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस असणं खूप गरजेचे असतात. कारण या फ्लड लाईट मध्ये खेळत असताना बॉलचा अंदाज आणि त्या लाईटचा अंदाज, प्रकाशाचा मात्र अंदाज येणं खूप महत्वपूर्ण असतं आणि त्याचाच काहीसा परिणाम होताना पाहायला मिळतोय की हा राहुल खुश आहे तिथे आणि हा बॉल कदाचित चांगला पडलाय आणि या बॉलवरती ते स्वतः खुश नाही आहेत. आणि त्याच्यानंतर हा मात्र पाहायला गेलं तर अप्रतिम बॉल होता. लगातारचे 3रा डॉट बॉल आलाय आणि इथून जय संघर्ष करताना मात्र पाहायला मिळतात इथे. आणि आणखी एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. संघर्षमय बरेचसे संघर्ष आपल्याला पाहायला मिळत होता आणि इथून हा संघर्ष समाप्त झाला. जय यांचा 1 धाव आले. 10 धावा धावफलकावरती डबल डिजिट मध्ये मात्र धावा जात असताना इथे मात्र पाहायला मिळतात. राहुल स्ट्राईक एंडला आलेले आहेत. यांच्यावरती परिपूर्ण मोठी जबाबदारी असणार आहे कारण ज्या बॅटमधून षटकार आलाय आणि मोठी फटकी खेळण्याची जबाबदारी त्यांच्यावरती असणार आहे. बॅक फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न. तिथे बॉस पहा काय अप्रतिम. शिवा द बॉस अप्रतिम. सब कुछ ठीक ठाक इथे मात्र पाहायला मिळतात. पीटीपीएल पाटण तालुका प्रीमियर लीगला मात्र वेगळी झलाली प्राप्त करून दिली. आज क्रिकेटमध्येही तेवढा चांगला काम इथे मात्र पाहायला मिळतात. ऑन साइडला घेऊन काढलाय. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. ऑन ड्राईव्ह केले. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जाईल का. स्ट्राईक कन्वर्ट करायची जरूर आहे.
आणि त्याच्यानंतर इथून विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज जय हे मात्र माघारी येताना पाहायला मिळतील. आणखी एक धक्का वेद वॉरियर्स या संघाला बसताना पाहायला मिळेल 11 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक इथून मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. तिसरं 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र पाहायला मिळते. PTPL पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 बहारदार आयोजन. ना भूतो ना भविष्य अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाहुबली म्हणजे ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तुषार मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतात. आता बाहुबली नावाला साजेशी खेळी मात्र होताना पाहायला मिळेल का? तुषार गोलंदाजी मार्गावरती त्यांच्यावरती मात्र हल्ला चढवताना पाहायला मिळते. अगदी ठोकलाय, अगदी ठोसा देत आणि बॉल चाललाय ठिकाणावरती. सीमा रेषा पार. 6 षटकार. सुनील सागावकर पाटणचा तुफान म्हणून ज्यांची ओळख आहे आणि त्याच मात्र फलंदाजांना आपण इथून मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून आलाय षटकार आणि या धावा मात्र येताना पाहायला मिळतील का? पहा स्माइल पहा, स्टँड पहा, अगदी फलंदाजीची हुकचा फडका तेवढ्याच मात्र परफेक्शन मात्र पाहायला मिळाला. मिडल ऑफ द बॅट अगदी त्याच्यानंतर मात्र तिथून आक्रमण. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु अगदी उंच माझा झोका घेत हा बॉल चाललाय सुनील यांच्या बॅट मधून लांब 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 लचक हा येतोय षटकार. आणि या षटकारानंतर 24 धावा धावफलकावरती ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा येताना पाहायला मिळतात. सुनील सागावकर तुफान पाटण तालुक्याचा आता मात्र 2 बॉल मध्ये 2 षटकार मात्र ठोकताना पाहायला मिळतात. षटकारांची हॅट्रिक होईल का इथून सुनील सागावकर यांच्या बॅट मधून? आणि यस डेफिनेटली हाही पटका आलाय. अगदी निहारलाय, पारखलाय, ओळखलाय आणि बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. आणखी एक दमदार सुनील सागावकर यांच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 आयकॉन टीम षटकारांची हॅट्रिक इथे मात्र ठोकली गेली, ओळख निर्माण करून दिली. काय दमदार खेळ इथे मात्र साकारला गेलाय आणि या खेळाडूंना मात्र दाखवून दिलंय यस डेफिनेटली यू कॅन डू इट आणि ते मी करू शकते. त्याचं उत्तम उदाहरण. जेव्हा भविष्य दुःखासारखं अस्पष्ट दिसतं ना तेव्हा फोकस हा आपला वर्तमानावरती असायला पाहिजे आणि तेच नहारला ओळखला. आणि त्याच्यानंतर मात्र इथून सुनील सागावकर दाखवून देत आहेत इथून 10 का दम आणि इथून मात्र बॉलला फेकून दिले. प्रत्येक 3 बॉल लगातारचे 6 धावांसाठी 30 धावा धावफलकावरती आल्या. 3 षटक इथे मात्र पूर्ण झाल्यानंतर टीम मीटिंग घ्यावी लागली. टीम मीटिंग का घेऊ नये की त्याच्यानंतर मात्र तुफान आलाय. पाटण तालुक्याचा सुनील सागावकर मैदानामध्ये येत असताना 3 बॉल मध्ये 3 षटक ठोकल्यानंतर परिपूर्ण प्रेशराईज करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. आता मॅच मात्र बनली गेली. मॅच जिथे मात्र थोडीशी हातातून निष्ठत होती ना ती मात्र बनवण्याचं काम केलं सुनील सागावकर या मात्र फलंदाजांनी. अजूनपर्यंत मैदानामध्ये 3 बॉल शिल्लक आहेत. सुनील सागावकर ऑन स्ट्राईकला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. स्किट झाला त्यातून मिड ऑफ मध्ये मात्र खेळून काढलाय आणि त्याबरोबर एक मात्र सिंगल घेतली जाणार नाहीये. विश्वास स्वतःवरती दाखवताना मात्र पाहायला मिळत आहेत. अपयशाने खचू जाणवू नका कारण जिद्द हे सर्व काही आहे. त्याचं उत्तम उदाहरण इथून मात्र देताना पाहायला मिळतात आपल्याला सुनील सागावकर तुषार यांच्या गोलंदाजीवरती. त्याच्यानंतर थोडासा प्रेशर इथे मात्र पाहायला मिळते आणि या प्रेशर मध्ये थोडेसे मात्र आपण पाहायला गेलं तर गोलंदाज अयशस्वी होताना पाहायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय. प्रेशर मध्ये कुकर सुद्धा घरातला सिटी मारतो असं म्हटलं जाताना त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळते. आणि रिव्ह्यू सिस्टम इथे वापरली जाईल. MTC टेक्निकल टीम आणि टेक्निकल रूम मध्ये टीव्ही स्क्रीन वरती मात्र चेक केला जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही, फेअर डिलिव्हर आहे की नाही. व्हाईट बॉल क्लिअर कट इथे निर्णय पथ्यड 3ऱ्या पंचांकडनं आलाय आणि या व्हाईटचा निर्णय इथे मात्र येईल. अतिरिक्त धावी मात्र जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत.
आणि इथून चांगली खेळी इथे मात्र आता पाहायला मिळते. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते ना तोच खरा कर्तृत्ववान आहे. मेन हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला. इथून मात्र मोठी विकेट मात्र येताना पाहायला मिळेल. फलंदाज सुनील सागावकर यांच्या मात्र विकेटचा पतन होताना पाहायला मिळेल. तुषार दाखवून देतोय अंधारात नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसते आणि तेच मात्र चमचमता तारे या अंधाऱ्या रात्रीमध्ये तुषार बनताना पाहायला मिळतोय. त्यांच्या बॅटमधून मात्र धावा येत होत्या ना त्या सुनील सागावकर या फलंदाजांना केले बाद. तिसरा विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल 31 या धावा संख्येवरती. बॅक टू द गाठ. वेद वॉरियर्स आणि रॉयल किंग्स यामधील सामना आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता रॉयल किंग्सनं प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आणि इथून फलंदाजीसाठी वेद वॉरियर्स या टीमला मात्र आमंत्रित केलं होतं. गुणलेखक संख्याक आमच्या बरोबर मित्र जोडले गेलेले आहेत. ऑफिशियली उत्तम गुणलेखक नितीनजी पवार, पश्चिम महाराष्ट्र आणि पाटण तालुक्यासह आमच्या हक्काचा जादुई अंकांचा खेळ खेळणारे त्यांचे करूया सरचे स्वागत नितीन पवार यांचं. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर चांगला क्रिकेट उपलब्ध करून दिला शिवाय बॉस आणि किरणजी मस्कर आणि पूर्ण कमिटी यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी अगदी बॉल चालले नियोजित स्थानी एक सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळेल लेग बायच्या स्वरूपामध्ये. आणि या एका धावेने षटक क्रमांक समाप्त झालाय तिसरं आणि या षटकामध्ये 19 धावा आल्यात. एक महत्वपूर्ण विकेटही आली. एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 32 धावा. आणि पहा इथून कोयना सुपुत्र आणि MH SK वॉरियर्स आणि कोयना सुपुत्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि पाहायला गेलं तर 2 स्टार अतुल भालेकर हा वादळ मात्र आपल्याला सातत्याने घुमताना पाहायला मिळते. SK वॉरियर्स या टीम मधनं खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. अगदी ग्रामीण क्रिकेट असेल त्यानंतर मात्र व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण अतुल भालेकर यांना मात्र सातत्याने पाहायला गेले. संदीप पवार यांची पॉवर सातत्याने आपण पाहिली गेली. या दोन कॅप्टनना एकमेकांच्या सोबत मात्र खेळताना पाहायला मिळतील आपल्याला. आणि अप्रतिम मॅच याच्या नंतरही मात्र तेवढी दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल. SK वॉरियर्स आणि कोहिना सुपुत्र कुठेही जाऊ नका. याच्यानंतर मोठा शो आपल्याला पाहायला मिळेल. बडा मंच पंच भी बडा पाटण तालुका PTPL 2025. आक्रमण करण्याचा प्रयत्न, उंच माझा झोका हवेमध्ये बॉल हेलकावे घेताना मात्र पाहायला मिळते. डाऊन द फिल्डर मात्र तिथे झेल सुटला गेलाय. चुका होताना मात्र वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथून त्याचा फायदा उचलला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट राहुल आणि आदिक्ष या दोन फलंदाजांमध्ये. आणि या दोन धावेने धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 34 धावा. अधिक काटकर पाटण तालुक्यासाठी आणखी एक महत्वपूर्ण नाव आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने मात्र या पाटण तालुका क्रिकेट जगवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान अधिक काटकर यांचं पाहायला मिळालं. परत एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहेत फाईन मध्ये, अडवला जाईल का? हुकचा फटका सक्सेसफुल झाला नाहीये तिथे. आणि राऊंड द बॉल फिल्डर होते प्रणव यांच्याकडनं पकडला गेला असेल. फलंदाज बाद. बॅक टू द गाउट. एक महत्वपूर्ण विकेट राहुल यांना यावं लागेल माघारी. ना अशक्य असं या जगात काहीच नाही. त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि ती इच्छाशक्ती गोलंदाज तुषार मागच्या मॅच मध्ये 3 षटकार आल्यानंतरही मात्र त्याच फलंदाजांना बाद करून दाखवताना मात्र पाहायला मिळाले. त्याच्यानंतर मात्र इथून राहुल सारख्या ज्या मात्र फलंदाज इथून धावांसाठी अडसर होत होता त्याच फलंदाजांना मात्र बाद करताना प्रशांत या गोलंदाजांना आपण पाहायला मिळालं. अगदी बॅलन्सिंग क्रिकेट सध्याच्या घडीला मात्र पाहायला मिळतोय. आणि इथून 34 धावा धावफलकावरती मात्र आता पाहायला मिळतात. 4.2 चा खेळ आतापर्यंत झालाय. 5 षटकांचा खेळ असणार आहे. म्हणजे उर्वरित 4 बॉल अजूनपर्यंत शिल्लक असणार आहेत पहिल्या इनिंग मधील. चेक कॅप्टन्स या SK वॉरियर्स पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. SK वॉरियर्स सुनील आरेकर साहेब आपल्या कॅप्टनला तयार करायचं आहे. आणि कोयना सुपुत्र वॉरियर्स म्हणजे नितीन दादा आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये दादा आपण टॉस घेणार आहोत. त्याचबरोबर अमित दादा कदम वेलकम. दिल दोस्ती दुनियादारी राजा माणूस वेलकम सुस्वागतम अमित दादा अँड मिस यू. स्वागत आहे सर्वांचं. आमचे सचिन दादा असतील अगदी सातत्याने मात्र परिपूर्ण मात्र वेळ या पाटण तालुक्यासाठी देताना पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्येकाची नावं घेतली जातील. आज पाटण तालुक्याला ज्या पद्धतीने सजवले क्रिकेटला सजवलं गेले कौतुकास्पद. अगदी चर्चा झाली अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये या लीगची. आणि त्या पद्धतीने मात्र या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. ना भूतो ना भविष्य. अगदी दमदार रुबाबदार
दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा पाटण तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवी मुंबईमध्ये मात्र हा ग्लॅमर आणि या पाटण तालुक्याच्या क्रिकेटला मात्र दिलेली जलाई आज सातत्याने मात्र या दमदार बोलबाला पाटण तालुक्याचा मात्र पाहायला मिळतोय. आणि इथून विकेट एष्ट्या उद्ध्वस्त आणि इथून दांडी ही झाली गुल फलंदाज बाद. बॅक टू द गाउट परतावाला गेले माघारी सचिन या काटकर या फलंदाजांना धक्का बसतो इथे. आपण पाहायला गेलं तर धावसंख्या झाली इथून 35. या धावसंख्येवरती विकेट क्रमांक 5वी मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. ही खासियत आहे एमटीसी ची. म्हणून तर ओमसाई एमटीसी आमचे अक्षय शेठ मात्रे आणि त्याचबरोबर कुणाल शेठ आमचे अगदी अप्रतिम ह्या सगळ्यांनी केलेली मेहनत आणि त्याच्यानंतर उभा राहिलेला हा एमटीसीचा मात्र बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मात्र या चॅनलनं मात्र कौतुक केले प्रत्येकाच्या. मात्र आपण पाहायला गेलं रायगड असेल, नवी मुंबई असेल, अगदी पाटण पश्चिम महाराष्ट्र असेल, प्रत्येकाचा आवडता चॅनल ओमसाई एमटीसी. आणि आज चर्चा मात्र होताना पाहायला मिळते पाटण तालुक्याची. वाव नाईस साऊंड इथे मात्र पाहायला मिळाला. कलात्मक पद्धत केले, नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होतोय फरार आर पार सीमारेषा पार. षटकार. नितीन नावाला पाटण तालुक्यामध्ये खूप महत्व आहे. मागचा नितीन आपण पाहिला नितीन सिंगम आणि त्याच्यानंतर मात्र नितीन कुंभार हे सुद्धा अगदी यांची ओळख आहे. तुम्ही मिड ऑफ पासून मिड ऑन पर्यंत अगदी काऊ कॉर्नर पर्यंत एकच क्षेत्ररक्षक सांभाळला. त्यांची रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरची खूप छान पद्धतीने आपण पाहत होती. नितीन कुंभार मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती षटकार. आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रशांत याच्यावरती पाहायला मिळाला, परंतु त्याच्यानंतर मात्र चेंज ऑफ द स्पेस आणि वेळेमध्ये मात्र गती परिवर्तन आणि बॉलची गती मात्र काढून घेतली. आणि त्याच्यानंतर इथून 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकानंतर मात्र इथून बॅटिंग करत असताना टीम वेद वॉरियर्स यांच्या मात्र धावसंख्या मात्र झाली 41. आता विजयासाठी इथून गरज असणार आहे ती रॉयल किंग्स या टीमला 42 धावांची. 5 षटकांमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 42 धावा रॉयल किंग्स या टीमला वेद वॉरियर्सच्या विरोधामध्ये. सन्माननीय फौजी शंकर सर, मी विनंती करेल आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. यानंतरची मॅच SK वॉरियर्स अतुल येस इंद्र दादा वेलकम. टॉस आपण घेतोय पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 डे नाईट स्पर्धेमध्ये पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. टॉस सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये घेतला जातोय. कॉल येस कोयना सुपुत्र वॉरियर्स या आधी दादाने मागितलाय सो तो बोलतोय कॉल माझा आहे. स्पिन दी कॉइन छापा काटा. छापा कॉल आहे आणि हा सन्मान असतो तालुक्याच्या लोबोचा. टॉस काय आहे? येस टॉस जिंकलेला आहात. महत्वाचा निर्णय फलंदाजी असेल. या आधीची मॅच तुम्ही जिंकलेला आहात. दादा कसं वाटतं नाईटला खेळत असताना अडचणी येत आहेत का? बॅटिंग करत असताना सकाळचं तुमच्या बॅटिंगमधून धावा चांगल्या येतात, षटकार चौकार थोडे थांबलेत, थोडासा फरक दिसतोय का? फरक तर बराच आहे पण अनुभव हे आहे आणि खरोखर याच्या आता या मॅचमध्ये चांगला खेळण्याचा प्रयत्न करेल. वेगळी मजा आहे का दादा नाईटला खेळायला? हो नक्कीच वेगळी मजा. बॅटिंग घेतली नितीन, काय बोलतो संघाचा पहिली मॅच तू पराभूत झाला आणि तदनंतर संघामध्ये कशा पद्धतीने एक टीम मीटिंग झाली आहे आणि काय बोलशील? ॲक्च्युली पहिले मॅचसाठी काय पोरांना म्हणजे कोणाला माहीत नव्हतं कोण कसं काय. 2-3 प्लेयर असे आहेत की म्हणजे नाही माहिती होते. आता ठीक आहे समजलंय काय करायचं आहे काय नाही. पोरांना ब्रीफ केलंय. बघूया समोर तगडी टीम आहे आमच्या समोर. ठीक आहे आम्ही त्यांना कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे त्यांची बॉलिंग अटॅक चांगला आहे पण आम्ही सिंगल डबल करून पण मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. पण जिंकू आम्ही मॅच. कोयना सुपुत्रचे सगळे मी म्हणेल की चाहते आता आलेले आहेत मैदानामध्ये आणि आता मैदानामध्ये त्यांचाही आवाज त्याच्यामुळे मॅच मध्ये आणखीन जोश येईल का? म्हणूनच तर बोलतोय की सगळे आलेच सपोर्ट करायला पण गेम झाला नाही पहिल्या मॅचला. ह्या मॅचला काय तरी थोडंफार तरी ठीक आहे हारलो जिंकण्याचा प्रयत्न करू पण
पोरांचा शेवटी गेम आहे, गेम ऑफ पार्ट आहे की असं कोण जिंकल कोण सांगू शकत नाही, पण बेस्ट देण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांना सांगितलं एक मॅच हारलो, ही मॅच हारलो तर घरी जायला लागेल, तर ही मॅच जिंकायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनचं मनापासून आभार व्यक्त करतो. फौजी सर, खूप वर्षापासूनच आमचं स्वप्न होतं, मागच्या वेळी आम्ही शब्द दिला होता काही करू पण नाईट स्पर्धा भरवायची आणि प्रत्येकाची मेहनत कमिटीने रात्रीचा दिवस केला, त्यामुळे रात्रीला आपण ही मॅच खेळतोय. फौजी सर, तुम्ही चांगले क्रिकेटर आहात, तुम्ही दिल्लीवरून मॅच बघत असतात, कसं वाटतं या स्पर्धेला? आज खरं म्हणजे पाटण तालुक्याचं स्वप्न पूर्ण झालं. या कमिटीचं मी खूप अभिनंदन करतो, कारण आपल्याला पण नाईट स्पर्धा आयोजन करता येतं हे दाखवता आलं आपल्याला. छोट्या छोट्या गावातून आपले आलेले खेळाडू, त्यांना आज भरपूर जणांना खेळायला भेटलं. खूप इच्छा होती त्यांची की बाबा मला नाईट खेळावं, मला नाईट खेळायला भेटावं. तर मी खरंच पाटण तालुका कमिटीचं खूप खूप अभिनंदन करतो याच्यासाठी. पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा मोठं आयोजन होईल, यात काही शंका नाही, आणि मी माझ्याकडून पण काय होईल ते मी नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. तुम्ही आर्मीमध्ये कार्यरत असता, फौजी म्हणून ड्युटीवरती असता, पण जेव्हा अशा स्पर्धेला येतात तेव्हा इच्छा होते का मैदानामध्ये जाण्याची? नक्कीच होते. खेळण्याची तर सगळ्यांचीच इच्छा असते, पण ठीक आहे, ड्युटी पार्ट ऑफ ड्युटी आहे, प्रॅक्टिस वगैरे नाही करता येत, पण जी मुलं खेळतात ते बघून असं वाटतं की मीच खेळल्यासारखं वाटतं. थँक्यू सो मच फौजी. शंकर सर आपल्यासोबत जोडले होते. टॉस आपण पाहिलं तर अर्थातच SP टीमनं जिंकला, जो आपण पाहिलं तर SK वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला. दे वॉन्ट द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. यानंतरच्या मॅचचा सध्या आपण पाहिलं टॉस केला, मात्र सध्याची मॅच अर्धी राहिली. अधुरी कहाणी पुन्हा एकदा ऐकूयात एक चांगल्या कॉमेंट्री बॉक्स मधून लहूजी जाधव सर यांच्या बाणीमधून. थँक्यू सो मच. येस थँक्यू सर. आणि जाऊया आपण पाहायला गेलं तर आज कॉमेंट्री बॉक्स मध्ये तसं पाहायला गेलं तर भरपूर सारे कॉमेंटेटर आणि आशिष चोरगे असतील, लव जाधव सर असतील, किरणजी मस्कर असतील, थोड्या वेळासाठी घेतोय तुषार जांभे सर असतील, थोड्या वेळासाठी घेतोय रजा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. धन्यवाद रुपेश पाटील सर. जाऊया मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 42 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करण्यासाठी प्रशांत बोत्रे आणि प्रवीण हरउगडे. पहिला चेंडू सचिन असवले यांचा कमी गतीने टाकलेला ऑन साइडला वळवलाय, मिडॉन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवर धावांचा श्री गणेश होत असताना टीम रॉयल किंग्स पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग पावसाळ्याची ती स्पर्धा, घरवंद्याचं ते मैदान आणि रॉयल किंग्सचा तो जल्लोष. याच वर्षी अगदी त्यांना तो आनंद साजरा करण्याची संधी प्राप्त झाली, परंतु या दिवसरात्र स्पर्धेमध्ये कशा प्रकारचा खेळ राहील, कारण ज्या प्रकारचं आपण या विद्युत प्रकाश ज्योतातील आयोजन पाहतोय पाटण तालुका प्रीमियर लीग 5वं पर्व, आणि या 5व्या पर्वामध्ये सगळ्यांसाठी अगदी एक अनमोल भेट अशी या प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी. प्रवीण हरवडे बॅकफुटला जाऊन पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक गोल्डन डकचा शिकार. गुड कॅच ऑफ द क्वालिटी सचिन आणि डिप्लाय झेल आणि प्रवीण हरवडे यांचा संपेल खेळ. प्रवीण हरवडे 0वर बॅक टू द डगआउट. ज्या प्रकारे आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या सगळ्यात महत्वाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य म्हणजे या पाटण तालुका प्रीमियर लीगचं ज्या प्रकारे प्रवेशद्वाराला सजावट केलेली आहे. ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये येता त्याच ठिकाणी जर पाहिलं तर प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारं हे आपण प्रवेशद्वार पाहतोय. आणि का नसावं, कारण 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा येऊन ठेपली आहे आणि 5व्या पर्वाचं नितीन सर सगळ्यात प्रामुख्याने लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे मालिकावीरेसाठी असणारी दुचाकी. आणि पहिला बायकर मॅन पाटण तालुक्यातील कोण असेल याची उत्कंठा, याची आतुरता संपूर्ण राजधानी सातारा जिल्ह्यालाच असेल, परंतु याचं उत्तर तुम्हाला रविवारच्या 3ऱ्या रजनीमध्ये प्राप्त होईल. आजचा या पहिल्या दिवसाचा खेळ आणि विद्युत प्रकाश ज्योतामध्ये खेळणं एवढंसं सोपं नसतं, कारण दिवसा खेळण्याची आपल्याला संधी असते आणि या खूप कमी या खेळाडूंचा सराव असतो. युनिट नंबर 3 शिवाजी जाधव बॉस, वन साइड युरोप पाटण तालुका टेनिस क्रिकेट. सचिन असवले पहिल्या षटकामध्ये धक्का दिलाय पहिला. फुललेनचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅटची बॉटमला लागलाय, चायनीज कट. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे शिवाजी जाधव बॉस यांचं. हा रिप्ले तुमच्या समोर स्क्रीनवर. खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅट जोराने फिरवली परंतु चेंडूला टायमिंग करू शकले नाहीत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना सचिन असवले चौथा चेंडू.
कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लॉक स्वीपचा फटका, मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले परंतु फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉस यांच्या बॅट मधून BTPL षटकार. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. शिवाय जाधव बॉस यांना तुम्ही कमी गतीने चेंडू टाकण्याची चुकी करू शकत नाही. पहा स्लॉक स्वीपचा फटका. सलगच्या 3 षटकारांसाठी शिवछावा स्पोर्ट्स सनबूर आणि DJ चेतन यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे 3 षटकारांची प्राइज असेल 1001 रुपये. 8 धावा धाव फलकावर. बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. पहिल्या षटकासाठी सचिन असवले, पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. हा चेंडू पाठच्या चेंडूच्या तुलनेने काहीसा वेगवान पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागे सुनील सागावकर यांना आपण पाहतोय. 5 चेंडू अखेर 8ला 1 टीम रॉयल किंग्स 42 पाठला करत आहे. फ्लिक ऑन द रेक्स. बॅट मधून आलाय स्वीट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. बॉस यांच्या बॅट मधून नबदार स्ट्रोक. चेंडू सीमा पार. BTPL सनबूर गावचा ब्रँड दाखवणारा बॉस ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. बॉटम हँड किती मजबूत आहे पहा. हा रिप्ले पाहणं खूप मजेशीर असेल. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, फुलटॉस आणि पहा अगदी बॅकलिफ्ट खाली आणली. बॉटम हँडचा चांगला वापर आणि बॅटचा फॉलो थ्रू, बॅटची स्विंग अप्रतिम. टाळ्या वाजल्या त्या फटक्यासाठी. बॉस वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 13 धावा. टीमची धावसंख्या 14ला 1. 24 मध्ये करायची आहेत. टीम रॉयल किंग्स संघाला विजयासाठी 24 चेंडूमध्ये 28 धावा. रॉयल किंग्स ज्या प्रकारे हा खेळ करत असताना आणि 42 धावांचं लक्ष सेट केलंय रॉयल किंग समोर. आणि 42 धावांचं लक्ष या सर नितीन सर पहिल्या दिवसामध्ये तिसऱ्यांदा पाहायला मिळते. म्हणजे 41 धावा ही एक समाधानकारक धावसंख्या आजच्या दिवस रात्र स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. परंतु पहिल्या रणजीचा खेळ आहे. खूप खेळाडूंना अंदाज नसेल आणि त्याचमुळे अशा गोष्टी घडू शकतात. षटक क्रमांक 2 नितीन कुंभार. टीम वेद वॉरियर्स या टीमसाठी दाखल होत असताना षटक क्रमांक 2 वैयक्तिक, पहिलं सांघिक 2रं षटक घेऊन. आणि हे देखील षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. त्यामुळे या क्षेत्ररक्षकाचे निर्बंध असतील आणि आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील निश्चितच. प्रशांत बोत्रे आयकॉन खेळाडू आणि शिवा जाधव बॉस चॉईस खेळाडू आहेत. का मला चॉईस खेळाडू घेतलाय रॉयल किंग्स या संघ मालकाने, ते मात्र त्यांनी अष्टपैलू खेळाच्या जोरावर पहिल्या सामन्यात देखील दाखवलं आणि या सामन्यात देखील आपलं नाणं खणखणीत वाजवलं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आला परंतु चेंडूचा अंदाज घेण्यामध्ये चुकी झाली. कॅच ड्रॉप. प्रशांत बोत्रे यांचा दुसरा जेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस हा 2 स्क्रीन वरती दाखवला जातोय. रिप्ले तुमच्या समोर. फुलरलेनचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक होते तैनात. आणि ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की दिवस रात्र स्पर्धेमध्ये तुम्हाला चेंडूचा अंदाज घेणं तेवढंच सोपं नसेल कारण सरावाचा अभाव ही मात्र प्रामुख्याने गोष्ट पाहायला मिळते. शिवा जाधव बॉस वैयक्तिक 13, टीमची धावसंख्या 15. परंतु नितीन कुंभार ज्या प्रकारे त्यांनी खेळ केला या संपूर्ण हंगामामध्ये, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सोडून दिलाय. वन लेफ्ट. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. कसोटी क्रिकेटची आठवण झाली सर ज्या प्रकारे हा चेंडू सोडून दिला ऑफ स्टंपच्या बाहेर. बॉस यांनी या अंगामध्ये सराव देखील चांगला केलाय आणि याच मैदानामध्ये त्यांच्या बॅटमधून एक अर्धशतक देखील आले. हुक करण्याचा प्रयत्न, इथे मात्र तिखट मारा पाहायला मिळतोय परंतु सलगचा दुसरा अवंतर चेंडू हाताळला जातोय आणि बॉलिंग करणारी टीमने घेतलाय रिव्ह्यू. आता मात्र डिसिजन पेंडिंग, तपासला जाईल. अगदी वाईट चेंडू आहे की नाही हे मात्र तिसऱ्या पंचांना तपासायचं आहे. ज्या प्रकारचं आपण हे आयोजन पाहतोय दिवस रात्र स्पर्धा प्रत्येकाचं खेळण्याचं स्वप्न आज मात्र पाटण तालुका क्रिकेट कमिटीच्या माध्यमातून पूर्ण करत असताना मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन 10 संघ मालकांचा. यस पंचा उंची चेक केली जाईल आणि ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय कायम राहील. रिव्ह्यू गमावलाय, इट्स अ व्हाईट बॉल आणि वनपडदी ओव्हरचा देखील इशारा केलाय. म्हणजे ज्या प्रकारे पहा अगदी रिप्ले टेलिकास्ट मध्ये दाखवलं जात आहे का ओम साई MTCचं नाव चर्चेमध्ये असतं. ज्या प्रकारे झूम करून दाखवत असताना हाय डेफिनेशनच्या कॅमेरावर पहा अगदी ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला गेला. नितीन कुंभार सोनवडीचे खेळाडू आहेत परंतु आता आपल्या
मालकासाठी खेळायचं आहे, पाटण तालुक्याची प्रीमियर लीग खेळायचं आहे. आडवा बाटने खेळायचा प्रयत्न, हा चेंडू देखील पाठच्या चेंडूच्या तुलनेने सर बॅक ऑफ द लेन टाकलेला, त्यामुळे कमी उसळी प्राप्त झाली. ज्या प्रकारे हा चेंडू नजरे समोरून गेलाय, एस्टनच्या मागे सुनील सागावकर. ऑन साइडला गॅप मध्ये फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपला स्क्वेअर लेग, एक धाव प्राप्त केली जाईल. या एका धावेच्या मदतीने स्ट्राईक रोटेट करत असताना शिवाजी द बॉस प्रशांत बोत्रे टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 चेंडू अखेर 18 धावा. बॅकवर्ड पॉइंट, पॉइंट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय आणि लॉंग ऑन आहे प्रशांत बोत्रे यांच्यासाठी. षटक क्रमांक दुसरं, 3 चेंडूंचा खेळ बाकी. पंच केलाय इनफिल्डच्या वरून, क्षेत्ररक्षक दूरवरून येतील. अगदी सचिन असवले प्रयत्न चांगले केलेत, निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. सचिन असवले सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी पाटण तालुक्यामधील या खेळाडूचं नाव का घेतलं जातं? मराठा सोयवाडीसाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय आणि पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग पहिल्या पर्वाचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, त्याचं उदाहरण पहा. 20 धावा धाव फलकावर. ड्राईव्हचा फटका इनफिल्डच्या वरून, अगदी इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हर नाही येत आहे ना चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून PTPL चौकार. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करावी याचा प्रात्यक्षिक मात्र दाखवत असताना प्रशांत बोत्रे, हा पहा रिप्ले तुमच्या समोर. या सामन्यात देखील प्रशांत बोत्रे यांनी चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात देखील प्रशांत बोत्रे यांनी चांगला खेळ केला होता. 1 to go, 24ला 1, 42चा करायचा आहे पाठलाग. आणि ओम साई MTCचं या कारणाने कौतुक की त्यांच्या टेक्निकल टीमने ज्या प्रकारे तो लोगो डिझाईन केला, तुम्ही रिप्ले मध्ये तुम्हाला अगदी दाखवलं जातं. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, कारण स्पर्धा देखील मोठी आहे. लेंथ बॉल पिक केलाय, चेंडू हवेत, अगदी वाईडिश लॉंग क्लिअर करेल, चेंडू सीमारेषा पार. रॉयल किंग साठी रॉयल येतोय प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून. बोत्रेवाडीचा दर्जा दाखवणारा उत्तुंग षटकार. आणि षटकारानंतर जखमेवरती मीठ सोडणं काय असतं ते हे म्हणतात. पहा अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर मुंबई क्रिकेटच्या भाषेत सर चेंडूला अक्षरशः लपेटलाय. 18 चेंडू मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. सामना खुला झालाय का टीम रॉयल किंग या संघासाठी? सलगचा दुसरा सामना जिंकेल का? परंतु प्रशांत बोत्रे या खेळाडूचा तुम्ही झेल सोडू शकत नाहीये आणि चुकी केली आणि त्या चुकीचा भोडदंड तुम्हाला नक्की सहन करावा लागेल. पहा अगदी आकाशामध्ये चेंडू फेकून दिलाय. कॅमेरा वर्क पहा, शेवटच्या क्षणापर्यंत या दिवस रात्र स्पर्धेमध्ये चेंडूला कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपणं शक्य नसतं, परंतु ते शक्य करून दाखवलंय. षटक क्रमांक 3 राहुल पाटील. टीम वेद वॉरियर साठी दाखल होत असताना बनपुरी गावचे खेळाडू आहेत. 12 धावांची आवश्यकता. इथून देखील एखादा चमत्कार होईल का टीम वेद वॉरियर्स टीम साठी? शिवाजी द बॉस ऑन स्ट्राइक. इथे मात्र शॉट ऑन जॅक, क्षेत्ररक्षक आहे डीपला स्क्वेअर लेग. चेंडूचा अंदाज घेत असताना चेंडू हातातून निसटलाय आणि 1 धाव देखील प्राप्त होईल. शिवाजी द बॉस यांचा झेल सोडलाय, प्रशांत बोत्रे यांचा झेल सोडलाय आणि त्यानंतर मात्र तुम्ही सामना जिंकण्याची सर अपेक्षा ठेवू शकत नाही. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. राहुल पाटील यांनी एक संधी निर्माण केली होती आणि क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. शिवाजी द बॉस वैयक्तिक 15, प्रशांत बोत्रे वैयक्तिक 14 धावांवर. हुक केलाय, झेलची संधी असेल. हा झेल अगदी पकडण्याचा प्रयत्न चांगला केलाय. क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना डीपला गुड कॅच ऑफ द क्वालिटी. डीपला झेल आणि बॉस यांचा संपेल खेळ. बॉस वैयक्तिक 15 धावांवर. झेलबाद आणि अर्जुन यांनी मात्र या स्पर्धेमधील एक उत्कृष्ट झेल टिपलाय. 2 षटकारांच्या मदतीने बॉस यांनी धावा केल्या 15 आणि आपल्या संघाला मात्र सुरुवात चांगली करून दिली. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज दाखल होत असताना अजय खांडेकर. रिप्ले पहा, अगदी चेंडू हवेमध्ये होता. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. चेंडूचा अंदाज घेत असताना अर्जुन या आधीच्या चेंडूवर चुकी केली होती, परंतु या चेंडूवर मात्र चांगला झेल टिपलाय. अजय खांडेकर एज 31वा धाव फलकावर. अद्याप 11 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम रॉयल किंग्स. ACC नवीवाडीचे खेळाडू आहेत अजय खांडेकर. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ
गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, वॉट कॅच आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना जय आणि डिप्लाय झेल आणि कॅच ऑफ द विनिंग, कॅच ऑफ द मॅच अजय खांडेकर याचे गोल्डन डकचा शिकार. 0वर बाद. राहुल पाटील यांनी सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना ब्रेस पूर्ण केले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर राहुल पाटील. टीम वेद वॉरियर्स इथून देखील पुनरागमन करू शकते. हा रिप्ले तुमच्या समोर पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न आणि ताकद कुठेतरी कमी पडली आणि जय आणि ज्या प्रकारे हा झेल टिपलाय, चांगला झेल. विकेट हॅट्रिकचा चेंडू, नवीन फलंदाज दाखल होत असताना हॅट्रिकचा चेंडू खेळण्यासाठी. हॅट्रिकचा चेंडू, शॉट आर्म जॅक, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मागे धावत जावत असताना प्रणव यांनी मात्र पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते. फेकी खराब आहे. जिथे 1 धाव होती तिथे मात्र आता 2 धावा जोडल्या जातील. 1+1 या 2 अतिरिक्त 2 धावेने मात्र टीमची धावसंख्या धाव फलकावर 33-3. 2 चेंडू शेष. राहुल पाटील चांगली कामगिरी करत असताना असं म्हटलं जातं प्रयत्नामध्ये जीव होता, नशिबात नसणाऱ्या गोष्टी देखील तुम्हाला प्राप्त होतील. राहुल पाटील यांनी प्रयत्न चांगले केले परंतु क्षेत्ररक्षण खराब राहिले. अद्याप 9 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक 3 प्रशांत बोत्रे या मॅच मध्ये देखील एक महत्वाची भूमिका पार पडत असताना. चला प्लीज टीम वेद वॉरियर्स मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. टीम वेद वॉरियर्स, सुनील सागावकर प्लीज, आपल्याला विनंती केली जाते, चला मॅचला गती द्या मित्रांनो. समजू शकतो अगदी दिवसरात्र स्पर्धा आहे परंतु यास अगदी मान्यवरांचा देखील शुभागमन होत आहे. पुढे लेनचा चेंडू, सरळ बॅटचा केलाय वापर, चेंडू करतोय हवाई सफर. कॅमेरामॅन तेजस म्हात्रे यांना दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट, क्वालिटी येतोय. PDBL षटकार. वॉट अ स्ट्रोक. मान्यवरांचं अगदी स्वागत करणार येतोय प्रशांत बोत्रे यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. आणि पहा मान्यवरांचं स्वागत करत असताना काय फटका सजवलाय. शिवसेना शाखा प्रमुख ऐरोली विभागाचे आदरणीय श्री दुर्गेश चव्हाण साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आणि मान्यवरांचं स्वागत देखील काय षटकाराने केलंय. पाहता 12 चेंडू आणि 2 धावांची गरज. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. प्रशांत बोत्रे वैयक्तिक या सामन्यामध्ये 7 चेंडूमध्ये 21 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. आणि रॉयल किंग्स आणि पहा ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. ओम साई MTC लाईव्ह. नवी मुंबई क्रिकेटची प्रतिबंडरी म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. आणि पहा अगदी RSA मैदान गोटिवलीचे क्रीडांगण दाखवलं जात आहे. पक्षाच्या नजरेतून हे क्रीडांगण कसं दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. ज्या प्रकारचा ड्रोन व्ह्यू टिपला गेला अक्षय शेठ महात्रे 81-82. 2 धावांची गरज असताना पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला नितीन कुंभार यांच्या सरळ हातामध्ये मारलाय. प्रशांत बोत्रे वैयक्तिक 21 धावांवर झेलबाद. 11 चेंडू मध्ये 2 ची गरज. टीम रॉयल किंग. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल आधीच जर पकडला असता तर मात्र चित्र काहीसं वेगळं असतं परंतु आता नुकसान जास्त होणार नाहीये. नितीन कुंभार समोर धावत जात असताना ज्या प्रकारे हा झेल टिपला, चांगला झेल पकडला जातोय. नवीन फलंदाज रॉयल किंग साठी मैदानामध्ये दाखल होत असताना तुषार शेवाळे पहिल्या सामन्यातील सामनावीराचा मानकरी. ज्या खेळाडूने पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला होता, 3 गडी बाद करत असताना 1 धाव खर्च केले होते. विजयाची औपचारिकता शिल्लक, 2 धावांची आवश्यकता. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय, चांगलं क्रिकेट. 1 धाव प्राप्त केली जाते. दुहेरीचा देखील कॉल दिलाय, दुसरी धाव देखील प्राप्त केली जाते. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. विलक्षण वेगाने 2 धावा प्राप्त करत असताना मात्र विजय प्राप्त केलाय. या स्पर्धेमध्ये रॉयल किंग्स या संघाने 6 गडी राखून अगदी हा विजय प्राप्त करत असताना सलगचे 2 सामने जिंकलेत. अभिनंदन टीम रॉयल किंग. सचिन देसाई साहेब. आणि या मॅचचा